चला आज आपण हिमालयाच्या त्या भव्य पर्वतरांगांमधून एका जबरदस्त प्रवासाला निघूया. आपण पाहणार आहोत त्या प्रमुख खिंडी ज्या या विशाल पर्वतांना दुभंगून दोन वेगवेगळ्या प्रदेशांना एकमेकांशी जोडतात. पण थांबा, हा प्रवास सुरू करण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया. ही खिंड म्हणजे नेमकं काय असतं? तर बघा, खिंड म्हणजे काय? हिमालयाच्या साधारणपणे 2500 ते 4500 मीटर उंचीवरून जाणारा एक मार्ग जो दोन प्रदेशांना जोडतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर डोंगरांमधला एक नैसर्गिक रस्ता. आणि हो, हिमालयात अशा खूप महत्त्वाच्या खिंडी आहेत ज्यांच्याबद्दल आपण आता सविस्तरपणे बोलणार आहोत. आता या सगळ्या खिंडी हिमालयात नक्की कुठे कुठे आहेत हे एकदा नकाशावर पाहिलं की आपल्या प्रवासाचा मार्ग अगदी स्पष्ट होईल. हा नकाशा बघा. यावरून एक गोष्ट लगेच लक्षात येते की या खिंड्या संपूर्ण हिमालयात पसरलेल्या आहेत. आपण आपला प्रवास पश्चिमेकडून म्हणजे जम्मू काश्मीरपासून सुरू करणार आहोत आणि हळूहळू पूर्वेकडे थेट अरुणाचल प्रदेशपर्यंत जाणार आहोत. या खिंड्यांचं स्थान किती मोक्याचं आहे हे या नकाशावरून आपल्याला कळतं. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. आपण निघालोय भारताच्या अगदी उत्तरेकडील प्रदेशात, जम्मू काश्मीर आणि लडाखमधल्या काही अत्यंत महत्त्वाच्या खिंडी जाणून घेण्यासाठी. या भागात काही जबरदस्त महत्त्वाच्या खिंडी आहेत. सुरुवात करूया बुर्जिल खिंडीपासून, जी तब्बल 5000 मीटर उंचीवर आहे आणि श्रीनगरला थेट गिलगिटशी जोडते. त्यानंतर येते बनिहाल खिंड. जवाहर बोगद्यामुळे ही खिंड जम्मू आणि श्रीनगरला वर्षभर जोडून ठेवते. विचार करा, हिवाळ्यात तर ही तिथली जीवनवाहिनीच ठरते. आणि थोडं पूर्वेकडे गेलं की उंच चांगला आहे, जो लडाखला तिबेटशी जोडणारा एक जुना व्यापारी मार्ग आहे. थांबा, यादी अजून संपलेली नाही. काराकोरम खिंड हा तर प्राचीन सिल्क रूटचाच एक भाग आहे, जो लडाखला चीनशी जोडतो. झोजिला तर श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गाचा जणू कणाच आहे. पण खरी कमाल आहे खारदुंगलाची. ही जगातली 3ऱ्या क्रमांकाची सर्वोच्च मोटेरेबल खिंड आहे. सियाचीनला रसद पुरवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हो, बारला चला तर मनाली लेह प्रवास करणाऱ्या सगळ्यांचंच आवडतं ठिकाण आहे. आता आपला प्रवास पुढे सरकतोय पूर्वेकडे. आपण मध्य हिमालयात म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पोचलो आहोत. हिमाचलमध्ये सिपकीला खिंड सतलज नदीच्या खोऱ्यातून थेट तिबेटमध्ये जाण्याचा मार्ग आहे, एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग. मग येतो प्रसिद्ध रोहतांग पास, जो कुल्लूला दुर्गम लाहोल स्पिती खोऱ्यांशी जोडतो. पर्यटनासाठी आणि स्थानिकांसाठी तर हा अत्यंत गरजेचा आहे. आता उत्तराखंडकडे वळूया. इथे माना आणि नीती या खिंडी आहेत ज्या फार पूर्वीपासून व्यापार आणि तीर्थयात्रेसाठी वापरल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिपू लेक खिंड. कैलास मानसरोवर यात्रेचा हा एक पवित्र मार्ग आहे आणि त्याचं सामरिक महत्त्वही खूप मोठं आहे. आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. आपण हिमालयाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये म्हणजेच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या खिंडी पाहणार आहोत. सिक्कीममधल्या खिंडींचं सामरिक महत्त्व खरंच खूप जास्त आहे. नथुला तर भारत-चीन व्यापाराची एक प्रमुख नस आहे, जी 1962च्या युद्धानंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा सुरू झाली. तिच्या जवळच जेलेपला आहे, जी चुंबी व्हॅलीतून ल्हासाला जोडते. या फक्त व्यापारी वाटा नाहीत, तर दोन देशांमधील भूराजकीय संबंधांचे प्रतीक आहेत. अरुणाचल प्रदेशात तर एक वेगळीच भौगोलिक रचना पाहायला मिळते. दिफू खिंड ही भारत, चीन आणि म्यानमार या 3 देशांच्या सीमेवर आहे. विचार करा, एकाच ठिकाणी 3 देशांच्या सीमा. त्यामुळे तिचं सामरिक महत्त्व कितीतरी पटीने वाढतं. दिहांग खिंड म्यानमारला जोडते, तर बोमडीला अरुणाचलला थेट तिबेटची राजधानी ल्हासाशी जोडते. हा एक ऐतिहासिक मार्ग आहे. तर हा होता आपला हिमालयातील प्रमुख खिंडींमधून एक प्रवास. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. या खिंडी म्हणजे फक्त डोंगर दऱ्यांमधले रस्ते आहेत का? की यापेक्षाही बरंच काही? जरा विचार करा. व्यापार, संरक्षण आणि वेगवेगळ्या संस्कृतींची देवाणघेवाण, या सगळ्यासाठी या खिंडींचं नेमकं महत्त्व काय असेल? यावर नक्की विचार करायला हवा.